महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती चेंबूर PL लोखंडे मार्ग या संस्थेच्या वतीने एक लढा अस्तित्वाचा ह्या शीर्षकाअंतर्गत सर्वपक्षीय मानव साखळी आंदोलन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बिहार येथील महाबोधी विहार हे कित्येक वर्षापासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ॲक्च्युली तिथे सर्व कमिटी मेंबर्स आहेत, हिंदूचे आहेत, आपले बौद्ध आहेत, तिथे एक कलेक्टरसुद्धा नेमलेले असूनसुद्धा हे बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात अजून दिलेले नाही। त्यामुळे आम्ही एवढं कित्येक महिने बौद्ध भिक्षू आणि उपोषण करून सुद्धा हा तिथले सरकार दखल घेत नाही आहे, म्हणून त्याच्या विरोधात आम्ही PL लोखंडे मार्गाल तमाम सर्व बौद्ध बांधव आज मानवी साखळी तयार करून त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन आणि निषेध करत आहेत आणि बौद्ध विहार हे बौद्ध भिक्षूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे। आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला चेंबूर PL लोखंडे मार्ग येथे आज सर्व पक्ष मिळून सर्व सामाजिक संघटना, धार्मिक संघटना सर्वांच्या विद्यमाने आज इथे मानवी साखळी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। त्याला चांगल्या प्रकारे लोकप्रतिसाद मिळत आहे आणि विशेष म्हणजे महिलांची सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। वास्तवतः गेल्या अडीच हजार वर्षापासूनचं तथागत भगवान बुद्ध यांना बोधिसाक्षात्कार झालेले हे महाबोधी महाविहार की या महाबोधी विहाराला 11व्या राज्याभिषेकाच्या वेळी सम्राट अशोकांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता। त्याच्यानंतर कनिष्कचा पुत्र त्यांनीसुद्धा त्याचा जीर्णोद्धार केला आणि नंतर मात्र की चिनी प्रवासी युएनसांग ज्यावेळी भारतामध्ये आले, बुद्धगयाला गेले, त्यावेळी त्यांनी नोंद करून ठेवलेलं आहे की बुद्धगयामधलं जे महाविहार होतं ते हिरे, माणिक, सोने यांनी मढवलेलं होतं आणि त्यावेळेच्या ज्या मूर्ती आहेत त्या सनातन्यांनी स्वार्थापोटी त्या मूर्तींचं म्हणजे फक्त मूर्तीच त्यांनी किंवा तिथलं धन दौलत लुटली नाही तर ते संपूर्ण विहार उद्ध्वस्त केलं। हे विहार उद्ध्वस्त केल्यानंतर त्यावेळी अनेक वेळा तिथं लोकांनी प्रयत्न केला, धार्मिक संघटनांनी प्रयत्न केला, परंतु खऱ्या अर्थानं ब्रिटिश जे होते, भारतामध्ये आलेले जे ब्रिटिश आहेत त्या ब्रिटिशांनी ज्यावेळी त्याचं संशोधन केलं आणि त्यांनी त्यावेळी हे महाविहार झालं पाहिजे म्हणून शिलोनचे जे ते ब्रह्मदेशामध्ये गेले, शिलोनमध्ये गेले आणि तिथला जो जागृत असलेला भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्यांनी सांगितलं की बुद्धगयाचं जे महाविहार आहे, भगवान बुद्धांना बोधिसाक्षात्कार झाले ते महाविहार खऱ्या अर्थाने परत नव्यानं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे। म्हणून शिलोनवरून अनागारिक धम्मपाल भारतामध्ये आले। अनागारिक धम्मपाल भारतामध्ये कधी आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1891ला ज्यावेळी जन्म झाला, 14 एप्रिल 1891ला, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांनी या महाबोधी विहार मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाच्या नंतर जर पाहिलं तर एक प्रज्ञासूर्याचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं त्या विहाराच्या पुनर्बांधणीला किंवा विहाराच्या हक्कासाठी अनागारिक धम्मपाल यांनी आंदोलन केले। अनागारिक धम्मपाल यांनी खऱ्या अर्थाने आपलं संपूर्ण आयुष्य त्या आंदोलनामध्ये समर्पित केलं आहे। म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक नारा जो देतो आम्ही त्या नाऱ्यामध्ये तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्याच मोठ्या ताकदीने अनागारिक धम्मपाल यांच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे। कारण अनागारिक धम्मपालांनी संपूर्ण आयुष्य, कारण त्याने अनेक वेळा तिथं मार खाल्लेला आहे। विशेष आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनागारिक धम्मपाल अनेक देशामध्ये गेलेले आहेत, प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांनी ही समस्या मांडलेली आहे। ज्यावेळी शिकागोला जी धम्मपरिषद होते त्या धम्मपरिषदमध्ये सुद्धा त्यांनी तिथे महाविहाराचा मुद्दा मांडत असताना स्वामी विवेकानंद तिथं आलेले होते आणि स्वामी विवेकानंदांना तिथं वेळ नव्हता, त्यांचं नावसुद्धा नोंदणीमध्ये नव्हतं, परंतु ते म्हणले बुद्धाच्या भूमीमधून आलेला माणूस, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, त्या माणसालासुद्धा इथं आपले विचार मांडण्याचा हक्क मिळाला पाहिजे। म्हणून त्यांनी आपली जी 5 मिनटं होते त्या 5 मिनटामधली 2 मिनटं त्यांनी स्वामी विवेकानंदांनी दिले। हे जे हिंदू टेंबा मिरवतात, स्वामी विवेकानंदाचं मोठं गुणगान गातात, त्यांना खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद जागतिक कीर्ती मिळवून देण्यामध्ये अनागारिक धम्मपाल यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी 2 मिनटं दिल्यामुळे माझ्या बंधू आणि भगिनीनं अशी ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी जगाला आकर्षित केलं आणि त्यांची तिथे छाप पडली। परंतु अनागारिक धम्मपाल यांच्यासोबत 2 महिने ते शिकागोला होते, त्यांनी बौद्ध धम्माचा इतका अभ्यास केलेला आहे
की त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की हे जे महाविहार आहे ते हिंदूने खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे, कारण हे त्यांचा खरा अधिकार आहे. आणि ते एवढंसुद्धा बोललेले आहेत की भगवान बुद्ध हे म्हणजे जगातलं अंतिम सत्य आहे.